नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील. MPSC जेएस बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. पहा, आपण संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, गट क तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दृष्टिकोनातून भारताच्या भूगोलाची एक बॅच आपण सुरू करत आहोत. मग ती बॅच सुरू करत असताना MPSC किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये जे आपला भारताचा भूगोल आहे त्या भारताच्या भूगोलाचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर ह्या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत आणि पुढे अभ्यास करत असताना तुम्हाला भारताच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना किंवा भूगोल या विषयाचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मग सुरुवात करूया आपण भारताच्या भूगोलाच्या जी काही स्ट्रॅटेजी असेल, कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तत्पूर्वी या बॅच मध्ये तुम्हाला काय अवेलेबल असणार आहे, काय मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला सांगतो की ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला जी संयुक्त गट ब किंवा गट क यासाठी जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज मी तुम्हाला मोफत अवेलेबल करून देणार आहे. पुढच्या इतर एक्झामची नाहीये, पण ही गट क साठी किंवा गट ब साठी तुम्हाला मी टेस्ट सिरीज ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तुम्हाला इतर कोणतीही टेस्ट सिरीज जॉईन करण्याची गरज नाही, ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने. कारण जे मी पेपर देणार आहे ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अवेलेबल होतील. त्याच्या तुम्ही प्रिंट काढायच्या, व्यवस्थितपणे पेपर सोडवायचे आणि त्याचबरोबर त्याच्या PDF स्वरूपामध्येच मी तुम्हाला त्याचे अनालिसिस सुद्धा अवेलेबल करून देणार आहे. मग त्या अनालिसिसचा तुम्ही अगोदर सुरुवातीला तुम्ही स्वतः अनालिसिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग मी जे अनालिसिस दिलेले आहे PDF ते तुम्हाला त्याचा थोड्याफार प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. फक्त मी दिलेल्या PDF चा सुरुवातीला तुम्हाला आन्सर की म्हणून यूज करायची, त्याच्यानंतरच ती तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जर काही अडचणी आल्या त्याच्यानंतरच तुम्हाला त्या अनालिसिसचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईल की जी ही बॅच असणार आहे ती बॅच मध्ये जास्तीत जास्त मॅपच्या माध्यमातून आपण हा भारताचा भूगोल कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की मॅप शिवाय हा भूगोलाचा अभ्यास हा पूर्णपणे निरर्थक असं म्हणेन मी, निरर्थक आहे. जोपर्यंत तुम्हाला मॅपची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्हाला या भूगोलाचा अभ्यास हा परिपूर्णतेकडे जात नाही. मग तुम्हाला जर फक्त फॅक्ट पुरता तुम्ही पाठ करून लक्षात ठेवू शकाल, पण ज्यावेळी मुख्य परीक्षेचा मुद्दा येतो त्यावेळी तुम्हाला तो करणं गरजेचं आहे. मॅपचा प्रॅक्टिस ही असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला पूर्णपणे आपण ही जी बॅच आहे ती आपण मॅपच्या आधारे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिथं गरज आहे तिथं मॅप जास्तीत जास्त यूज करायचे आणि काही प्रमाणामध्ये थेरॉटिकल मी तुम्हाला देणारच आहे. त्याच्यानंतर ही जी लेक्चर होतील प्रत्येक लेक्चरची PDF नोट्स ही तुम्हाला मी त्या ऍप मध्येच अवेलेबल करून देणार आहे. त्याचबरोबर प्रिंटसाठी आपली जी हँड रिटन नोट्स आहे माझी मी स्वतः लिहिलेली ते हँड रिटन नोट्स मी तुम्हाला प्रिंटसाठी अवेलेबल करून देईल, ज्याचा तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. पण लेक्चर करत असतानाच तुम्ही त्या PDFचा किंवा ह्याचा वापर करायचा नाहीये. लेक्चर बघायचं आहे, स्वतः त्याचे नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. कोणत्याही एका पुस्तकामधून तो टॉपिक रीड करायचा आहे, त्याच्यावरती आलेले प्रश्न रीड करायचे आहेत आणि मग आपल्या नोट्सचा हा रिव्हिजनसाठी फायदा करायचा आहे. अशा पद्धतीने वापर करायचा आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलंय. सुरुवातीला कोणताही टॉपिक ज्यावेळेस तुम्हाला लेक्चर बघायचे तत्पूर्वी त्या टॉपिकवर मागील काही 2017 पासून बघितले तरी चालतील, पण जर त्याच्या पूर्वीचे जरी बघितले तर त्याचा आणखीन फायदा होऊ शकतो. पण 2017 पासून हा पॅटर्न थोडा बदलत आलेला आपल्याला आढळून येत आहे. मग तो राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व गट ब आणि गट क असतील, यामध्ये आलेले प्रश्न हे सुरुवातीला बघायचे आहेत. मग ते झाल्यानंतर पुढे काय करायचंय, तर पुढे या पद्धतीने करायचंय की हा पुन्हा लेक्चर बघायचा आहे. हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला लेक्चर स्वरूपामध्ये मी ऍप मध्ये दिलेला आहे, तो पूर्ण बघायचा आहे त्या टॉपिकचा. आणि मग व्हिडिओ लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला तो टॉपिक कोणत्याही एका पुस्तकामधून वाचून घ्यायचा आहे. कधी माझ्याकडून बोलण्यामध्ये इकडे तिकडे पुरेच्या ऐवजी पश्चिम बोलणं जाऊ शकतं किंवा असं, ते त्यावेळेस तुम्हाला पुस्तकामधून करेक्शन होऊन जाईल.
मग अशा पद्धतीने लेक्चर व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा पुस्तकामधून वाचल्यानंतर पुन्हा आयोगाने जे प्रश्न दिलेले आहेत ते आता सोडवून बघायचे आहेत. सुरुवातीला काय करायचंय, फक्त वाचायचे आहे, त्याची आन्सर की बघायची नाही किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही. फक्त सुरुवातीला वाचून घ्यायचे, लेक्चर बघायचं आणि पुस्तकामधून तो टॉपिक व्यवस्थितपणे रीड करून घ्यायचा. आणि रीड करून झाल्यानंतर पुन्हा आणखीन तुम्हाला ते आयोगाचे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थितपणे सोडून पाहिजे आहेत. 100% प्रश्न सुटतील. आणि हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला करायचंय मॉडेल आन्सर जे आहेत, मॉडेल पेपर आहेत ते तुम्हाला जर जिथून अवेलेबल होतील ते तुम्ही सोडवायचे आहेत. आपली टेस्ट सिरीज तर आहे ती सोडवण्याचा प्रयत्न तर करायचाच आहे तुम्हाला, पण मॉडेल जे प्रश्न किंवा जे काही मार्केटमध्ये बुक असतील ते तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने या पद्धतीने केल्यानंतर प्रत्येक सब्जेक्ट संदर्भात हीच तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. प्रश्न रीडिंग, लेक्चर, बुक मधून टॉपिक वाचणे, त्याच्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवणे आणि त्याच्यानंतर मॉडेल प्रश्न सोडवणे. अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचा प्रत्येक सब्जेक्ट इथपर्यंत स्ट्रॉंग होईल की तुम्ही एक पुढच्या 6 महिन्यामध्ये तो सब्जेक्टच शिकून टाकता. इथपर्यंत हा टॉपिक किंवा तो तुमचा सब्जेक्ट तेवढा स्ट्रॉंग होईल. पण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक मायक्रो टॉपिक हा तुमचा त्या पद्धतीने कव्हर होणं गरजेचं आहे, मी सांगितल्या पद्धतीने. त्याच्यामध्ये कुठलीही काटकसर करता कामा नये. तुम्हाला वाटेल मग याच्यामध्ये वेळ जातोय, तर असं नाहीये. आपण अभ्यास करतोय, अभ्यासामध्ये वेळ देतोय, तर तो तुमचा वेळ जाणं गरजेचं आहे, त्याला पर्याय नाही. वेळ द्या, काहीच हरकत नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा व्यवस्थितपणे टॉपिक हे होईल त्यावेळेस तुम्हाला फक्त एक शेवटी तर तुमचं असं होईल की एक सब्जेक्ट हा तुमचा एका दिवसामध्ये कव्हर होईल, एकाच दिवसामध्ये. इथपर्यंत तुमचा हा टॉपिक कव्हर होऊ शकतो. हे झालं स्ट्रॅटेजी, कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात घ्या की सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला कोणत्याही एका पुस्तकामधून तो टॉपिक वाचायचा आहे. वाचल्यानंतर काय होईल की तो टॉपिक त्या टॉपिकचे आयोगाचे प्रश्न वाचायचे आहेत. फक्त वाचायचे आहेत म्हणतोय मी, सोडवायचे नाही आहेत. फक्त वाचून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं की कशा पद्धतीने आपल्याला त्या टॉपिकवरती फोकस करायचा आहे किंवा त्याच्यामधील कोणत्या पॉइंटवरती फोकस करायचं आहे, आयोगाने कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या प्रश्नावरती, कोणत्या त्या टॉपिक मधील घटकांवरती भर दिला आहे, याचा अंदाज येण्यासाठी आपल्याला ते सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचे आहेत. मग पुढे गेल्यानंतर काय होईल, पुढे गेल्यानंतर असं करायचंय की त्या टॉपिकवर जो आपला व्हिडिओ आहे तो व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका पुस्तकामधून व्यवस्थितपणे तो वाचून घ्यायचा आहे. आपल्या नोट्स त्या बरोबर ठेवायच्याच आहेत. वाचून घेतल्यानंतर नोट्स मधून वाचून घ्या, वाटल्यास तुम्हाला स्वतः नोट्स काढण्याची गरज पडणार नाही, असं एक माझं मत आहे. पण जो तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही तुमच्या मताप्रमाणे ते करू शकता. पुस्तकामधून झाल्यानंतर परत आयोगाचे प्रश्न सोडून घ्यायचे आहेत. ही तिसरी स्टेप झाली. आणि त्याच्यानंतर मग जे मार्केटमध्ये जे मॉडेल जे प्रश्नांचे जे पुस्तक असते त्याच्यामधून टॉपिक वाईज प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपली टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचा टॉपिक हा किंवा तुमचा हा पूर्ण विषय, सुरुवातीला एक मायक्रो टॉपिक, पुन्हा एक टॉपिक आणि मग तो टॉपिक एक टॉपिक कव्हर झाल्यानंतर सर्व टॉपिक करून तो विषय इतका स्ट्रॉंग बनेल की तुमचा मार्क्स कधीही जाणार नाही आणि तुम्हाला त्या विषयामध्ये सुद्धा आवड निर्माण होणार आहे. ही प्रत्येक विषयासंदर्भात स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता जाऊया आपण पुढे. मग भूगोलाच्या संदर्भात काय आहे, तर भूगोलामध्ये सांगत असताना मी सांगितलंय की या स्पर्धा परीक्षेमध्ये भूगोलाचं महत्व काय आहे, आपण का शिकायचं भूगोल, तर तो ऑब्व्हियसली आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षामध्ये प्रश्न विचारले जातात म्हणूनच आपण अभ्यास करत असतो. आपल्याला त्याच्यामध्ये काही विशेष रुची नाहीये, काही गरजही नाहीये. आपला अभ्यास करून पास होऊन पुढे जायचंय. तर भूगोलाचा अभ्यास आपण यासाठी करतो की ते स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग स्पर्धा परीक्षेमधील महत्व काय आहे, तर स्पर्धा परीक्षेमधील महत्व असं आहे की ते कशावरून ठरवलं जातं, तर ते आयोगाने त्या टॉपिकवरती किंवा त्या विषयावरती विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येवरून. मग आपण पाहूया की भारताच्या भूगोलावर या ठिकाणी प्रश्न कसे विचारलेले आहेत आणि म्हणजे टॉपिक आतापर्यंत कोणते फोकस केलेले आहेत. तर पाहूया आपण हे 2017 सुरुवातीला मी संयुक्त पूर्व परीक्षा सांगतो, त्याच्यानंतर याच टॉपिक वरती थोडे टफ लेवलवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्यसेवेला आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तर भारताच्या भूगोलावर हे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात असतात. मग मी फक्त पूर्व परीक्षा संदर्भात बोलतो, तर पहा त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल. या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे
इथं या ठिकाणी पूर्ण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जे 2017 पासून विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दर्शवले गेलेले आहेत प्रश्न पहा. सुरुवातीला आहे 2017, इथं तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी इथं तुम्हाला 2017 बरोबरच 17, 18 आणि 19 या परीक्षांचे या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत आणि प्रश्नांबरोबरच त्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेले आहेत ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मग हे आहे 2017. तुमच्या लक्षात येईल हे या ठिकाणी 2017 वर एकूण किती प्रश्न विचारले गेले होते. तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 2017 मध्ये जवळपास म्हणजे सरासरी ही 15ची जास्ती 15 प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यामध्ये भारताच्या भूगोलावरती किती प्रश्न विचारले गेले आहेत पहा. या ठिकाणी भारताच्या भूगोलावरती या ठिकाणी 5 प्रश्न विचारले गेले होते 2017 मध्ये. ते 5 प्रश्न कोणत्या टॉपिक वरती विचारले गेले होते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सुरुवातीला आहे या ठिकाणी पहा भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक रचनेवरती, भारताच्या प्राकृतिक रचनेवरती प्रश्न विचारलेला गेलेला आहे. त्याच्यानंतर भारतातील जलसिंचन या टॉपिक वरती प्रश्न विचारला होता. त्याचबरोबर भारतातील उद्योग यावरती प्रश्न विचारला गेला होता. भारतातील खनिजावरती प्रश्न आणि भारतातील पिके यावरती प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे कृषी या टॉपिक वरती 2 प्रश्न विचारलेत असं म्हणायला हरकत आहे का? नाही, बरोबर आहे. ते कृषी या टॉपिक वरती 2 प्रश्न विचारले गेले आहेत. त्याच्यामध्ये हा जलसिंचनाचा एक मुद्दा आहे आणि पिके या हा एकाच टॉपिक मधले हे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर खनिज संपत्ती आहे, उद्योगधंदे आहेत आणि प्राकृतिक रचना. अशा पद्धतीने 5 प्रश्न 2017 मध्ये विचारले गेले होते. मग 2018 मध्ये किती प्रश्न विचारले गेले होते एकूण भूगोलावरती? तर 15 प्रश्न. मग त्याच्यामध्ये भारताच्या भूगोलावरती किती प्रश्न विचारले गेले परत या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. इथं जलसिंचनावरती एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येवरती एक विचारला गेला होता. या ठिकाणी एक लोकसंख्या इथं टॉपिक इथं या ठिकाणी एक लोकसंख्येवरती प्रश्न विचारला गेला. त्याच्यानंतर जलसिंचनावरती प्रश्न विचारला गेला आणि हे कांडला बंदरावरती म्हणजे भारतातील जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा पद्धतीने हे 2018 मध्ये हे 3 प्रश्न विचारले गेले होते. मग पुढे 2019 मध्ये या टॉपिक वरती किंवा भारताच्या भूगोलावरती किती प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की 2 प्रश्न म्हणजे एक आहे पशुसंवर्धन आणि स्थलांतरित शेती. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल म्हणजे कृषी या टॉपिक वरती परत प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी पहा भारताच्या भूगोलावरती अभ्यास करत असताना कृषी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. सांगितलंय का कुणी आतापर्यंत? तर नाही. मग कृषी हा टॉपिक सुद्धा कोणत्या पद्धतीने करणं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण एक टॉपिक तसं तर आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत पण संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जो आवश्यक टॉपिक आहेत ते आपण अगोदर घेणार आहोत. मी संयुक्त पूर्व परीक्षा झाल्यानंतर सुद्धा कारण ही बॅच जी आहे ती लॉंग टर्म चालणार म्हणजे जास्त वेळ चालणार आहे बॅच. कारण भारताचा भूगोल आहे मित्रांनो. कधी कधी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा येतील जसं की अर्ध्या तासाचे 20-20 मिनिटाचे ते त्यामध्ये एक टॉपिक एक पॉइंट कव्हर करून दिलेला असेल. अशा पद्धतीने जसं की स्थलांतरित शेती. मग स्थलांतरित शेतीचा अभ्यास करत असताना काय आहे तर या ठिकाणी त्या स्थलांतरित शेतीचा एक पद्धत काय आहे एवढं सांगण्यासाठी किंवा भारतामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या स्थलांतरित शेती किंवा स्थलांतरित शेतीला कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये काय काय नाव दिले गेले आहेत ते या ठिकाणी सांगितलं जाईल. मग त्या पॉइंटला कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल तर 20 मिनिटं खूप झाले. मग 20 मिनिटांमध्ये तो टॉपिक कधी कधी मी तशा पद्धतीने ते 20 मिनिटाचे व्हिडिओ सुद्धा कधी कधी तुमच्या आपल्या ऍपवरती अवेलेबल करून देणार आहे की तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करायचे आहेत. अशा पद्धतीने हे झाले 2019. मग 2020 साली कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेले? किती प्रश्न विचारले गेले आहेत तर 4 प्रश्न विचारले गेले. आता तुम्ही म्हणाल 4 प्रश्न कसे तर सांगतो पहा. एक प्रश्न होता सिंधू नदी जो पाणी वाटप करार आहे त्यावरती एक प्रश्न विचारला गेलेला आहे. बरोबर, पाणी वाटप करार म्हणजे सिंधू नदी प्रणाली. याच्यानंतर पुढचा होता प्राकृतिक रचनेवरती. भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये ज्या खिंडी आहेत प्राकृतिक रचनेचा हिमालयाचा अभ्यास करत असताना ज्या खिंडी आहेत त्या खिंडींचा क्रम विचारला गेला होता. हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर लोकसंख्या विचारला होता की जी शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत म्हणजे कोणत्या अनुसूचित जमातींची संख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. मग या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता. तो एक प्रश्न लोकसंख्या टॉपिक वरती होता. आणि पुढे प्रश्न विचारला गेला होता की पेंच व्याघ्र संवर्धन क्षेत्र, पेंच व्याघ्र प्रकल्प व्याघ्र संवर्धन क्षेत्र विचारलेला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्प विचारला नव्हता किंवा पेंच अभयारण्य विचारलं नव्हतं. पेंच व्याघ्र संवर्धन क्षेत्र, ज्याचं क्षेत्रफळ हे मोठं आहे आणि ते क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे, कोणत्या राज्यामध्ये विस्तारलेला आहे, तिथे महाराष्ट्राचा संदर्भ येतो, म्हणून आपल्याला हा प्रश्न महाराष्ट्राचा वाटतो, पण हा भारताच्या संदर्भात प्रश्न आहे. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न विचारले गेले होते. मग भारतामध्ये आता ज्यावेळेस आता पाठीमाग आपण बघितलं, एक टॉपिक वरून आपण पुढे गेलो. आता प्रश्न टॅकल करत असताना कशा पद्धतीने टॅकल होत असतात, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नदी प्रणाली, आता सिंधू नदीवर प्रश्न विचारला, कारण ती आंतरराष्ट्रीय लेवलची नदी आहे. मग पुढे आणखीन एक कोणती आंतरराष्ट्रीय लेवलची नदी आहे, तर ती आहे मित्रांनो ब्रह्मपुत्रा. संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारीला जी होईल ना, त्याच्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरती प्रश्न विचारायलाच पाहिजे, आयोगाने विचारायला पाहिजे. म्हणजे कारण भारत आणि चीन यांच्यामध्ये हा डिस्प्यूट आहे आणि त्याच्यावरती ते काहीतरी एक धरण बांधत आहेत चीनमध्ये, ज्याचा भारताला तोटा होणार आहे. मग सिंधू नदी जी ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. गंगा नदी प्रणालीवरती कसं आहे, बांगलादेश आणि भारत, त्याच्यावरती डिस्प्यूट नाहीये, मुन्नेच्या कदाचित फक्त ट्रिब्युटरीज आहेत त्याच्यावरती, म्हणजे उपनद्या, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे प्राकृतिक रचना, या ठिकाणी खिंडींचा क्रम विचारला होता. मग पुढे 2020 साली, म्हणजे आता होणार आहे 2021 ची जी पूर्व परीक्षा गटक होणार आहे, त्याच्यामध्ये परत खिंडीवर प्रश्न विचारतील नाही. तर परत प्रश्न यावरती जे या टॉपिकवर जे प्राकृतिक रचनेवरती विचारला, तर तो विचारतील जे हिमालयाच्या व्यतिरिक्त जे शिखर आहेत दक्षिण भारतातील विचारतील, किंवा मग हे आहेत पठारी प्रदेशावरती शिखर, ते शिखर विचारले जाऊ शकत नाहीत का, तर येस, ते प्रश्न तिथं विचारला जाऊ शकतो. विशेष करून पूर्व घाट जो आहे, ते पूर्व घाटामध्ये जे शिखर आहेत त्यावरती किंवा त्यामध्ये असणाऱ्या टेकड्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा पूर्व भारतामध्ये. मग आपला प्राकृतिक रचना अभ्यास करत असताना पूर्ण बघायचंय, फक्त हायलाइटेड पॉईंट सांगतोय तुम्हाला मी, की पुढं तुमच्या पद्धतीने हे तुम्ही ठरवायला पाहिजे, तुम्ही बनवायला पाहिजे, की प्रत्येक टॉपिक वरती जर यावर्षी आता असा प्रश्न आलाय तर पुढे प्रश्न यावरती कसा येऊ शकतो, तर या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. आणि ते मी तुम्हाला त्यावेळी सांगणारच आहे. 2017 मध्ये प्रश्न विचारला गेला जलसिंचन, 2018 मध्ये कशा पद्धतीने विचारला गेला, 2019 मध्ये जर कसा विचारला गेला असता, कारण जलसिंचनावरती, जलविद्युत प्रकल्पावरती प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावरती 2019 मध्ये विचारलाय, भारतामध्ये विचारला नाहीये. मग पुढे नंतर गेल्यानंतर 2020 मध्ये कशावर विचारला आणि 2021 मध्ये कशा पद्धतीने विचारला, हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर आता आपण सांगितलं की नदी प्रणाली सांगितलं की 2 देशांमध्ये, मग ब्रह्मपुत्रा नदीवरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, बरोबर. प्राकृतिक रचनेसंदर्भात सांगितलं. लोकसंख्या एसटी विचारली आपल्याला, म्हणजे काय, लोकसंख्या सर्वाधिक अनुसूचित जमातीची संख्या असणारं राज्य कोणतं असं विचारला होता. मग लोकसंख्येचं प्रमाण असणारं राज्य विचारणार नाहीत का, विचारायलाच पाहिजे. महाराष्ट्रातील जिल्हा विचारणार नाहीत का, की सर्वाधिक प्रमाण असणार, तर विचारलाच असणार आहे, विचारला जाणारच आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातींची संख्या विचारणार नाहीत का, एससींची, की भारतामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातींची संख्या असणारं राज्य कोणतं आहे, हे विचारणार नाहीत का, तर विचारतील, 100% विचारणार. अशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहेत. मग हे झाले फक्त 2020च्या पेपरवरून. आपण पुढचे प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे. सर्वच 2017च्या पेपरवरून सुद्धा मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने व्यवस्थितपणे कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न आणि टीचिंग, तुम्ही टॉपिक करत असताना एखादा पॉइंट हुकलाही तरी काहीच हरकत नाही, पण प्रश्न कशा पद्धतीने इथं विचारल्यानंतर कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो हे अभ्यासनं सगळ्यात महत्वाचं असतं. पॉइंट गेला काही हरकत नाही, तुम्ही पुस्तकामधून कव्हर करू शकत नाही का, तर येस कव्हर करू शकता, पण ते वाचत असताना त्याचा अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे हे कोण शिकवणार तुम्हाला, तर तुम्हाला अबूज मास्तर शिकवणार, अबूज पाटील मास्तर शिकवतो, त्याच्या काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत. हे झाले भारताच्या भूगोलाच्या संदर्भात जे महत्व आहे. एकूण सरासरी 15 प्रश्न असतात, त्याच्यामध्ये 2017ला 5 प्रश्न विचारले गेलेत, 2018ला 2 प्रश्न विचारले गेलेत, त्याच्यानंतर 3 प्रश्न विचारले गेलेत, 2019ला 2 प्रश्न विचारले गेले, 2020 म्हणजे 4 सप्टेंबर 2021 रोजी जी 2020 ची परीक्षा झाली त्याच्यामध्ये 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता पुढे
तर पुढे 5 प्रश्न विचारतील। 9 प्रश्न भारताचा भूगोल, 9 प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल, 1 प्रश्न प्राकृतिक किंवा जगाचा भूगोल आणि 5 प्रश्न हे भारताच्या भूगोलावर विचारायला पाहिजेत म्हणजे पाहिजे। मी युट्यूबला एक लेक्चर सिरीज टाकली होती 4 सप्टेंबरच्या एक्झामच्या अगोदर, ते लेक्चर व्यवस्थितपणे बघून घ्या। तुमच्या लक्षात येईल की या माणसाने सांगितलं काय होतं, स्ट्रॅटेजी होती। स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलं होतं की 4 प्रश्न विचारायलाच पाहिजेत आणि 4 प्रश्न, मी म्हणत होतो 3 ते 4 प्रश्न विचारलाच पाहिजे, त्याच पद्धतीने झाले। 3 ते 4 प्रश्न विचारले आहेत। केला कन्सिडर पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये, तर भारताच्या भूगोलावर 3च प्रश्न। भारतामध्ये कन्सिडर केला, मी तर म्हणेन भारतावरच करा, 4च प्रश्न विचारले। आता म्हणतो 5 प्रश्न विचारते, तुम्ही बघून घ्या संयुक्त पूर्व परीक्षा काय होतंय। हे लेक्चर युट्यूबवर पण असणार आहे आणि ऍपला पण असणार आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा। आणि ते टॉपिक पुढे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत, कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता पुढे आहे या ठिकाणी भारताच्या भूगोलावरील जे टॉपिक कोणते महत्वाचे आहेत, जे की आपण ही संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे 26 फेब्रुवारीच्या अगोदर कव्हर करणार आहोत। मग या ठिकाणी सांगतो आता जी भारताचे जे प्राकृतिक विभाग आहे म्हणजे भारताची प्राकृतिक रचना, त्याच्यामध्ये मग हिमालयन प्रदेश आहे, त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आहे, मैदानी प्रदेशानंतर खाली पठारी प्रदेश आहे, पठारी प्रदेशानंतर त्याच्या बाजूचे आपले जे अरबी समुद्र आणि याच्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये असणारी जी बेट आहेत, त्याचबरोबरती नदीच्या मुखावरती काही बेट निर्माण झाले आहेत, भारताच्या किनारपट्टीलगत काही बेट आहेत, ते सर्व बेट या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। मग पुढे आहे हिमालयाच्या डोंगर रांगांची विभागणी कशा पद्धतीने करण्यात आली आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे। जे आता राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये विचारला गेला होता की हिमालयाच्या डोंगर रांगांच्या विभागणीमध्ये विचारला गेला आहे की कोणत्या 2 पर्वतरांगा विचारल्या गेल्या होत्या, झास्कर आणि आय थिंक झास्कर त्याचं हे असावं, पीरपंजल आणि काराकोरम या 2 रांगांच्या मधील कोणती रांग आहे, तर असा प्रश्न विचारला गेला आहे। त्याच्यानंतर आहे खिंडीवरती, आता मी तुम्हाला सांगितलं खिंडीवरती प्रश्न हा विचारला गेलेला आहे आत्ताच 4 सप्टेंबर 2021 रोजी जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये खिंडीवरती प्रश्न विचारला। त्याच्यानंतर मैदानी प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश आहे, तर या मैदानी प्रदेशाचं महत्व भारताच्या दृष्टिकोनातून महत्व काय आहे, याचं वितरण कशा पद्धतीने याच्यावरती घेतली जाणे, क्रॉप्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये लोकसंख्या कशा पद्धतीने आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यानंतर आहे पठारी प्रदेश, ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो, यावरती सुद्धा यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा बऱ्यापैकी प्रश्न मी कव्हर करून देणार आहे। या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल भारताचा पठारी प्रदेश, पठारी प्रदेशावर विविध ज्या डोंगर रांगा आहेत छोट्या छोट्या त्या आपण अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी डोंगर रांगामध्ये असणारी जी शिखर आहेत, जसं की महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई आहे, सह्याद्री पर्वतातील अलिमुडी आहे, पूर्व घाटामधील कोणता आहे, त्याचबरोबर यामधून ज्या पर्वतरांगामधून ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत पठारावरती त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मी तुम्हाला सांगितलं की इथं निरनिराळ्या पठारावरील डोंगर रांगा, पूर्व घाट आहे आणि पश्चिम घाट, मग या ठिकाणी प्रश्न जास्तीत जास्त विचारला गेलेला आहे पश्चिम घाटावरती आतापर्यंत। इथून पुढे प्रश्न भारताच्या भूगोलावर विचारला तर तो पूर्व घाटावरती विचारणं अपेक्षित आहे, विचारायलाच पाहिजे। या ठिकाणी पुन्हा आहे बेटे, अंदमान निकोबार बेट आहेत, त्याचबरोबर लक्षद्वीप बेट आहेत, लक्षद्वीप बेटावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे यावेळेस। अशा पद्धतीने इथे आपण पाहणार आहोत आणि भारताची प्राकृतिक राजकीय जे हे आहे भूगोल त्याच्यावरती पहा, जो आपला नवीन म्हणजे केंद्रशासित प्रदेशावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे। मग तो पॉलिटीमध्ये असेल किंवा या ठिकाणी भूगोलामध्ये असेल, शक्यतो भूगोलामध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, कारण 26 जानेवारी 2020 रोजी 2 केंद्रशासित प्रदेशांचं विलिनीकरण करण्यात आलं। ते कोणते आहेत, दादरा नगर हवेली आणि दीव दमण। याचा मुद्दा घेऊन आयोग प्रश्न विचारणार आहे, त्यांची निर्मिती विचारू शकतं, कशा पद्धतीने झाले, तो गेला पॉलिटीमध्ये प्रश्न किंवा इतिहासामध्ये प्रश्न जाईल। त्याच्यानंतर 2 केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आले, जम्मू काश्मीर आणि लडाख, 31 ऑक्टोबर 2019। यावरती आता आयोगाने प्रश्नाच्या जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली 2021 ची, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। कशा पद्धतीने प्रश्न विचारला गेला होता की जम्मू काश्मीर मानवी हक्क आयोगाचं विसर्जन कोणत्या तारखेला झालं, तर 31 ऑक्टोबर 2019 ही तारीख बरोबर आहे, कारण त्याच दिवशी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, त्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख। अशा पद्धतीने हे 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आणि त्याच दिवशी पूर्ण त्यांची सिस्टीम पूर्ण बदलली आणि त्या ठिकाणी भारताचं शासन लागू झालं। भारतामध्ये जे इतर कायदे होते जिथे पूर्वी तिथं लागू होत नव्हते ते सगळे कायदे तिथं लागू झाले। अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जात असतात। मग भौगोलिक स्ट्रक्चरवरती प्रश्न विचारणार नाहीयेत का, तर विचारायलाच पाहिजे।
अशा पद्धतीने जर अभ्यास केला ना मित्रांनो, तर जसं आपण 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत गेस पेपर काढायचो ना, तर त्या पद्धतीने आपण गेस पेपर सुद्धा काढू शकतो. नाही म्हणाला 100 प्रश्न जर काढले त्यातले 30 ते 40 प्रश्न रिपीट आपण करू शकत नाही का? तर यस, करू शकतो. या पद्धतीने एवढ्या मायक्रो लेवलने जर केलं ना, तर 100% तुमचे ते प्रश्न कव्हर होतील. त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सुद्धा बनवू शकता. या ठिकाणी आपण हे टॉपिक सांगितलेले आहेत. याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जे उगम पावना, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्यामध्ये आहेत आणि पठारावरील उगम पावणाऱ्यामध्ये आहेत, त्या सुद्धा आपण या ठिकाणी त्या पाहणार आहोत. कारण त्यावरती प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की सिंधू नदीवरती प्रश्न विचारला गेला आहे, मग पुढे ब्रह्मपुत्रावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचनंतर या नद्यावरती असणारे बहुउद्देशीय प्रकल्प जे आहेत, जलविद्युत प्रकल्प असतील किंवा जलसिंचन प्रकल्प असतील, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण जलसिंचन प्रकल्पावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. आता जर प्रश्न विचारला तर जलविद्युत प्रकल्पावरती प्रश्न विचारणं गरजेचं आहे, म्हणजे विचारणारच आहे. हे तुम्ही लिहूनच घ्या. आणि ते टॉपिक तुम्ही एवढे मी स्ट्रॉंगली जे सांगतोय ना, ते 100% नोट डाऊनच करून घ्या. भारताच्या भूगोलावरती प्रश्न यावरती विचारला जात असतो. त्याच्यानंतर हवामान आहे, हवामानावरती सरासरी एक प्रश्न विचारला जात असतो. कधी ते कोपेनच्या हवामान वर्गीकरणावरती प्रश्न विचारले जात असतात. शक्यतो हा टॉपिक हा राज्यसेवा पूर्व परीक्षा दृष्टीने महत्वाचा टॉपिक आहे. मुख्य परीक्षेला तर हे सगळेच टॉपिक विचारणार, याच्या व्यतिरिक्त सुद्धा टॉपिक असतात. लोकसंख्या आहे, आपण लोकसंख्या सुद्धा टॉपिक या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षेच्या अगोदर कव्हर करणार आहोत. अशा पद्धतीने ही बॅच असणार आहे. या ठिकाणी थांबतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण जास्तीत जास्त मित्रांना तुमच्याही हा व्हिडिओ शेअर करा, ह्या लिंक शेअर करा आणि आपल्या कोर्स बद्दल सुद्धा माहिती देत चला. थँक्यू सो मच.